सगळ्यांच्या चर्चेत असणारा आणि सर्वांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा। हा शो अगदी घराघरात पाहिला जातो। या विनोदी शोमध्ये सगळेच कलाकार अगदी खळखळून हसवतात। प्रत्येकाची वेगळी अशी लाईफलाईन आहे। तर आज आपण जाणून घेणार आहेत नम्रता संभेराव यांची लव्ह स्टोरी। महाराष्ट्राची हास्य जत्रा मालिकेतून घरोघरी पोहोचलेलं नाव म्हणजे नम्रता संभेराव। आपल्या अचूक कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांना नम्रता खळखळून हसवते। महाराष्ट्रातील हास्य जत्रेमधील तिचे पंच व पात्र प्रेक्षकांना मनसोक्त हसण्यास भाग पाडतात। कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। नम्रतानं शिवाजी विद्यालय काळाचौकी येथून शालेय शिक्षण पूर्ण केले। नम्रताने कॉलेजचा मित्र असलेल्या योगेशशी 2013 मध्ये लग्नगाठ बांधली। दोघांनी लव्ह मॅरेज केलं आहे। नम्रताचा पती अभिनयसृष्टीपासून खूप दूर आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत नम्रता आणि योगेश यांची प्यारवाली लव्ह स्टोरी। दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते। त्यांची चांगली मैत्री होती। शाळेत असताना नम्रताने सांस्कृतिक कार्यक्रम जसे की डान्स, गायन, एकपात्री अभिनय यासारख्या अनेक कार्यक्रमात भाग घेतला होता। नम्रता कॉलेजमध्येही असल्यापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची। त्यामुळे तिचा अभिनय योगेशने पाहिला। योगेश नम्रताच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता। परंतु प्रेमाची सुरुवात मैत्रीपासून झाली। सोशल मीडियावर अगोदर योगेशने तिच्याशी मैत्री वाढवली। दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली। मग योगेशच्या घरी लग्नाचं बोलणं चालू होतं। त्यातच योगेशने नम्रताला प्रपोज केलं। नम्रताने जास्त वेळ न घेता योगेशला होकार दिला। दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि 2013 मध्ये लग्न केलं। या दोघांना रुद्रराज नावाचा एक गोंडस असा मुलगाही आहे आणि त्यांचा संसार खूप सुखाचा चालू आहे। तर मंडळी, तुम्हाला हास्याची क्वीन नम्रता संभेराव आणि योगेश संभेराव यांची लव्ह स्टोरी आवडली ना? मग कमेंट करून नक्की सांगा। अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।